खूप जास्त आवडतात. ओ अरे भाई त्या पागाच्या बरोबर असेल तल्या बिल्यान. चिन्मय मला असं पाहिजे बरं, तो नको मला. मला योच पाहिजे, तो नको. हो बिचारा कालपासून त्या पंकज अंकलच्या दुकानात फेऱ्या मारते. किती फेऱ्या मारल्या सकाळपासून? कामावर गेला आणि मोबाईलच्या मुला भेटला का? हे बघा बिचारे कामावरून आल्यात. हा हे बघा इथे रिव्ह्यू देतात सुरेखाच्या गाडीवरचा. ते भाऊ लाजले. असा रात्र्यांचा आवाज येतोय ना की रात्रीचे किती वाजले आणि किती नाही. बकऱ्या किती खाताय? कामावर आल्यापासून तोंड चालू आहे तुझा काय? मंडळी आता संध्याकाळची वेळ झाली आहे. 6:10 झाले आहेत आणि पावसाने अशी जोरदार हजेरी लावलेली आहे ना, एकदम जोरदार हजेरी लावली आणि वारा पण त्याच्यासोबत खूप जोरात आहे. हे बघा अशी झळ मारते, नुसती झळ. हे बघा पूर्ण आतमध्ये पाणी आलं, एवढ्या जोराचा पाऊस आलाय. मला जायचं होतं गावामध्ये आता भाज्या आणण्यासाठी आणि पावसाने एवढी जोरदार हजेरी लावली आहे की मी जाता जाता पूर्ण भिजून जाणार. आता काय करू, काय समजत नाही आहे मला. खूप जोराचा पाऊस आलाय खूप. मला तर वाटतं परत आपल्या घरामध्ये पाणी भरेल असं वाटतंय मला. केवढा पाऊस आलाय बघा. धो 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 धो. आज काय कॅम्प होतं तुमच्या कंपनीत? काय होतं मग? ब्लड टेस्टिंग होतं. झाला किती? दोन्ही हातात रक्त काढलं काय? एक हातातच दिला. म्हणजे किती महिन्यामध्ये तुमच्या कंपनीमध्ये ब्लड चेक होतं? वर्षातून एकदा का दोनदा? अच्छा, म्हणजे यांच्या कंपनीमध्ये ती सेवा एक बरी आहे कामगार लोकांसाठी की वर्षातून एकदा त्यांचं तपासणी होते पूर्ण बॉडीची. प्लस त्यांचं काही मेडिक्लेम वगैरे सगळं सुरू आहे कंपनीमध्ये. ते बरी चांगली गोष्ट आहे ना बाबू. सोनेरी गोल्डन दात बसवलेत माझ्या पोरेला. तुला काय माहिती? तेरा भी गोल्डन नहीं है, इतना मेरे बच्चे का गोल्डन दांत है ना बाबू. छोने का दांत बिठाए ना आपको, छोने का. इधर देखो, छोने का दांत बिठाए ना बाबू आपको, छोने का. जीव लावतो ना पोरे, जाम जीव लावतो, जाम जीव लावतो ना बाबू तू. इकडं बघा, इकडं बघा. दाखव दाखव. एक 20 ते 25 मिनटं झाली. पाऊस सुरू झालाय पडायचा. तो काही थांबायचं अजून नाव घेत नाही. आणि मला जायचं आहे प्लांटवर. थोडंसं माझं काम तिथे आहे, तर ते करून मला मग गावात जायचं आहे भाजी वगैरे आणायला आता संध्याकाळसाठी. आणि उद्या मोनिशला टिफिनवर द्यायला लागेल ना, तर काय भाजी वगैरे काहीतरी घेऊन येते बरं सकाळसाठी. तर चला आता गावात जे काही माझी 2-3 कामं आहेत ती करते आणि मी येते. आता माझी जायची इच्छा तर बिलकुल नाही आहे. पाऊस पडतो आणि भिजत भिजत जायची छत्री आहे, पण भिजणार मी. पण आता काय करणार, जी काही कामं आहेत ती तर करावीच लागतील त्याच्यामुळे. ओके चला जाऊयात आता. आणि इथे तर एवढं पाणी भरलं आहे ना रस्त्यावर, आम्हाला इकडनं जावं लागतं आहे. गाडीवाला बघा किती फास्ट चाललं आहे. एवढं पाणी भरलं ना, हे पाणी कुठे निघायला वाट नाही आहे ना, सगळं पाणी इथे तुडुंब भरून राहतं. चला आता आपण जाऊयात गावात. पाय स्लिप झाला रे, पाय स्लिप झाला. चला आता संध्याकाळच्या वेळेला आमच्या गावातलं दृश्य असं काही दिसतं. ओके. आणि रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय. फुटपाथवरती पूर्ण पाणी जमा झालंय, पूर्ण पाणी भरले. आणि असं काही दृश्य दिसतं आमच्या गावातल्या तळावाचं संध्याकाळच्या वेळेला पावसाळ्याच्या दिवसामध्ये. खूप सुंदर असं दृश्य. मी मंदिराच्या बॅक साईडनं चालली आहे प्लांटवर. आणि ते बघा समोर तुम्हाला दिसत असेल तर तिथे आपलं प्लांट आहे. तिथे आता सध्या दादा आहेत. ओके चला जाऊयात. पाऊस काय थांबाचं नाव घेत नाही. एका अर्धा घंटा व्हायला सुरू झाला आहे तो काही थांबत नाही आहे बाबा. पावसाला परत थांब रे बाबा, आताच घरांचे पाणी निघलं आहे, परत भरला तर परत या जायचं आमची वाट बंद होईल. चला जे काय होईल आता, त्याचे दिवस आहेत पावसाचे, तो पडणारच आहे. ओके चला जाऊयात आता प्लांटवर. थंडगार हवा सुटली नुसती. हे बघा समोर ना गावातली काही माणसं तळावामध्ये मस्त भुसा नाही पाक टाकतात. पाक, कारण की तळावामध्ये ना खूप असे मासे आहेत, त्याच्यामुळे पाक टाकतात कुणीतरी. तुमच्याकडे
या पागाला काय बोलतात ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या खारपट्टीला तरी पागच बोलतात, माझ्या माहेरी पण पागच बोलतात. ते बघा तो पोरगा आता पुढे येतोय हां पाग टाकायला. हा आता बघा कसं टाकेला. तळावामध्ये ना खूप मोठे मोठे मासे आहेत खूप. मग गावातली काही माणसं पकडतात तिथे येऊन. चिन्मय पण येतो कधी कधी. पोराला वाटतं माहिती पडलं मी ब्लॉग बनवते ते. कोण आहे काही माहिती नाही आपल्याला, दिसत नाही एवढं कोण आहे तो, पण पोरगा स्टॉप झालाय. चला जाऊयात आपण, कारण की कोणालाही डिस्टर्ब नको, कोण काय करते ते. ठीक आहे चला. आता समोरच हाय प्युअर प्लांट आहे, तुम्हाला पण दिसत असेल. भरपूर दिवसापासून दादा जातात प्लांटमध्ये. माझं जेव्हा काही काम असतं तेव्हा मी जाते, कारण की माझ्या कशा भाकरी सुरू असतात ना रोज रोज, त्याच्यामुळे. आणि हा बघा हा पोरगा आता ना पुन्हा पाग खायच्या तयारीमध्ये आहे. कोण आहे काही ओळखत नाही मला इथून, पण बघा कसा फेकेल आता. चिन्मयला पण ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त आवडतात. ओ अरे भाई त्या पागाच्या बरोबर असेल तल्या बिल्यान. भाविक वाटतं, भाविक असं वाटतंय मला, विद्याताईंचा पोरगा. चला. काहीच नाही लागला. काहीच लागला की कचरा आहे बघ, कचरा पागान. आणि संध्याकाळच्या वेळेला असा काही नजारा दिसतो आमच्या कोपरगावच्या शिव मंदिराचा. आणि मस्त रिमझिम रिमझिम आता पाऊस पडतोय. केव्हापासून ना खूप जोराचा पाऊस सुरू होता, पण आता पाऊस थांबलाय आणि एकदम रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय. खूप भारी सीन आहे पावसाळ्यामध्ये इथला, खूप सुंदर वाटतंय. आता प्लांटमध्ये जे माझं काही काम होतं ते आता झालेलं आहे. हे मशीन चालू केली मी ती. चला मी चाललो. तुमचं काही तोंडात दिसलं नाही त्या ट्यूबलाईटीच्या मुला, तुमचं बरं काही चेहराच दिसला नाही ट्यूबलाईटीच्या मुला. चला चाललो. काही तुम्हाला खायला पाहिजे? चला मी आता पोरांना काहीतरी नेता आहो जेवायला, लक्की सोनू सणा. आता गावामध्ये आलो आहे तर सुरेखाच्या गाडीवर काही येणार नाही असं तर होत नाही. अगं त्या दिवशी तू एवढ्या प्रेमाशी मला सूप पाठवून दिला, माझ्या पोऱ्याने सूप पिला. माझ्या पोऱ्याने कामावर आल्यावर पिला तर मला सांगितलं पण नाही. हा बरोबर. बरं मी चव करून सांगेन कसा लागला तो. या मोनिशने येऊन कधी पिला काही पत्ताच नाही मला. नंतर पिऊन झाल्यानंतर मला बोला मी सूप पिला बोलते. बरं असू दे, रिव्ह्यू तरी बरं द्यायचा होता सूपचा. हा हे बघा बिचारे कामावरून आल्यात. हा हे बघा इथे रिव्ह्यू देतात सुरेखाच्या गाडीवरचा. ते भाऊ लाजले. कामावरून आल्यावर माणसाला ऑप्शन एक बरं आहे, 10-20 रुपयामध्ये पोट भरतं माणसाचं गरम गरम खाल्ल्याने, नाही का ग? हा तेच, म्हणजे सगळ्यांना परवडणारा पदार्थ आहे तो, बरोबर ना? सगळ्यांना परवडणारा पदार्थ आहे. 10 ते 20 रुपयामध्ये माणसाचं पोट भरतं. कामावरून सुटल्यावर माणसाला कशी भूक लागते. बिचारे बसून खात आहेत तिथं, त्या याने एवढी भूक लागली बिचाऱ्यांना. ए दे बाय चाट दे मला 20 रुपयाचा. चणा चाट दे. जाऊ दे ते सगळं माझ्या डोक्यात पाणी भरायला लागला. नाही मी या मला गेलेली, आमच्या कुत्र्याला लागतं ना पाय बी. हा ना तेच. पाऊस काही थांबत नाही. तुमच्या इथे काही जास्त पाणी पडते. चिन्मय तू का बारीक बिरीक आहे का? तुला काय अक्कल नाही का जरा जीवन? हा काय झालं ना, अक्कल नाही का तुला? खाला तू नाही ना ते चॉकलेटांची रॅपर कुठे टाकलं? सोप्या खाली. तुला लाज वाटते का बोलायला? काही लाज तुला नाही वाटत? सगळे इकून खाल्ले. बरं आहे मग, बरं आहे. इकून खाल्ले तर मग चांगली गोष्ट आहे. मग मी आता याच्यावरती एक शब्द पण तुला बोलत नाही. मोठ्या नाकाचा खाते. आता बघा बटर खाल्ले, बटरची जी काही पिशवी झाली रिकामी ती पण सोप्याच्या खाली जाईल आता हळूहळू. हां ती एक पिशवी ती पण आता सोप्याच्या खाली जाईल. कामावरून आला चॉकलेट, ते बैला कशी ते तोंड फिरवीत असतं अख्खा दिवस रात, तसं फिरवीत असते तोंडामध्ये चॉकलेटा. रॅपर सगळं सोप्याच्या खाली. बोत्रिया आंग जाऊ. चल कपडे चेंज कर. लक्की
लकी इकडे लकी इकडे लकी गाणकर. मम्मी मम्मी नोकर आहे ना तुमची, अख्खा दिवस कामं करायला तुमची. हा का नोकरच आहे का? बायको येईल ना तेव्हा एक एक कामाचा रिपोर्ट देईल आल्याबरोबर कामावरशी. अहो मीने आज जे काम केला, अहो मीने आज ते काम केला, तेव्हा मम्मीची आठवण येईल. मम्मी गरम गरम सगळं देत होती हातामध्ये आणून. बायको सांगेल घ्यायचं ते घे, राहा उपाशी. तू काही एकटाच नाही कामाला जास, मी पण कामाला दे. बघा बघा निर्लज्ज माणूस, निर्लज्ज. यो या रूमचं कोपरा भरते नाही, याचा मोठा भाऊस त्याच्या रूमचं कोपरा भरते तिकडं. त्याच्या रूममध्ये ते एकदम ब्रँडेड रॅपर निघतात चॉकलेटांचं. आई यो का ढगाम बघते काही काय बघते वरती बाबू? वरती काय नाही आपल्या, काहीच नाही वरती. फॅन चालू आहे फक्त, बाकी काय नाही वरती बेटा, काहीच नाही. कमलेश भैया फोन पण उचलत नाही. कमलेश भैयाला जाऊन आता दुकानामध्ये धरायला लागेल. दुकानामध्ये किती वाजता येते ते पण समजत नाही. कमलेश भैयाने सगळी वाट लावून घेतली. सगळी वाट भरपूर प्लॅनिंग केली होती, म्हणजे ठरवलेलं भरपूर की एकदा पत्र्या सेटअपचं आपलं रेडी झालं ना की वर टेरेसवर सगळ्या काही गोष्टी आपण करू एक एक. खूप ठरवलेलं, पण बोलतात नाही का जास्त स्वप्न बघितली की ती पूर्ण होत नाही हो बिचारा. कालपासून ते पंकज अंकलच्या दुकानात फेऱ्या मारते. किती फेऱ्या मारल्या सकाळपासून? कामावर गेला आणि मोबाईलच्या मुला भेटला का? जीव झाला का शांत आता? हा झाला का शांत? मंडळी याचा मोबाईल परवाच्या दिवशी रात्री बिघडला आणि याचा मोबाईलवरच काम असते. त्याच्यामुळे तुम्हाला परवाच्या दिवशी ब्लॉग बघायला भेटला नाही. शनिवारी ब्लॉग नाही आला तुम्हाला. त्याचं कारण म्हणजे मोनिशने माझा फोन घेतलेला, मग तुम्हाला ब्लॉग पण नाही आला शनिवारी. आता त्याला जाऊन त्याचा मोबाईल भेटला. आता त्याच्या जीवाला त्याला शांती भेटली असेल. किती फेऱ्या मारल्या, एकसारखा फोन लावते त्याला, एकसारखा फोन लावते. मोबाईल म्हणजे जीव नाही का? हां मग काय जीव नाही तर काय? तुझं त्या तू नाही घेतल्याचे म्हणून तरी तुझ्या मोबाईलमध्ये पाणी कसं घुसला? मला पण हा नाही, फक्त कवरच पाहिजे मला, ही रश्शी बिश्शी नको अशी. गावातून तर जाऊन आलेली आहे. मस्त जेवण बनवायला गेली. जेवणामध्ये जास्त काही नाही, वरण भात आणि छोळ्याची भाजी. ओके मंडळी, मुसळधार पाऊस सुरू आहे, मुसळधार एकदम. कुठे चाललाय पाऊस तेच काय मला समजत नाही. आणि रातकिड्यांचा आवाज एवढा येतोय ना. आता फक्त रात्रीचे 8:45 वाजलेत. असा रातकिड्यांचा आवाज येतोय ना की रात्रीचे किती वाजले आणि किती नाही. भयानक एकदम रातकिड्यांचा आवाज येतोय. बकऱ्या किती खाताय? कामावर आल्यापासून तोंड चालू आहे तुझा काय? अरे वा, हे का माझ्यासाठी आणला काय? माझ्यासाठी आणलाय? केवढंच? वा, चला चिन्मयने सेफ्टीसाठी घेऊन आलाय. बरं काळजीपूर्वक आणले. पहिल्यांदा काहीतरी मम्मीला घेऊन आले तू, पहिल्यांदा. भाऊ तुम्हाला घेऊनच येते दर महिन्याला काय ना काय. पगार झाला का भाऊ पहिले मम्मीला काहीतरी घेऊन येते. त्याला माहिती पण बरोबर आहे का मम्मीला असं इयरिंग्स आवडतील, अशी बॅग आवडेल, अशा बांगड्या आवडतील, अशी नीलपेंट आवडेल. हां बाबा, आपण आलतो बोलतो सामान नाही. मग तुला ब्रँड घेऊन येते का? हां कंचा आजपर्यंत ब्रँड नाही. काय 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 बोललास? टू 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 काय बोला? नीट बोल. तू सांगते मी बोलते असं आलतो बोलतो सामान नाही. मग भाऊ का आलतो बोलतो सामान घेऊन येते? हां तेवढी झुकची बॅग घेऊन शाले. अरे मग आता गेलीच नाही मी कुठं तर. मग हा ते झालं, पावसाळ्याची सोय झाली म्हणजे. नाही तर बाहेर गेल्यावरती व्हिडिओ शूट करायचे वांदे. छत्री पकडले तरी पण मोबाईल भिजताय तो. तर एक कलर पण बघ कसं पिंक घेऊन आले. त्या तवराबरोबर दोघांना माहीत रे. मम्मीला कंची गोष्ट आवडल, कंची गोष्ट नाही आवडायची. त्या नको लावू चिन्मय. एक तर असं आणायला पाहिजे होतं चिन्मय, नुसतं चैनवाला आणायला पाहिजे होतं तो झिपूवाला. एवढं काही जास्तच मोठा वाटते मला. पकडायचा कसा?
चांगला आहे, म्हणजे पाणी नाही लागणार. चला चिन्मय मला मोबाईल ठेवण्यासाठी घेऊन आलाय. ते स्वतःला आणला असेल. स्वतःला आम्ही कुठं बाहेर जाते झाला हां ते झालं. ताण गेल्या म्हणजे टांग गल्यामध्ये. अरे हे तुटल चिन्मय. काय रशी ही बघ, हे बघ रशी बघ कशी आहे ती. बरोबर लावून दे. मोबाईल माझा पडेल. भाऊनी माझा मोबाईल पण आपटले घेतलेला ना. भाऊ तर भाऊच्या मोबाईलला तर महिन्याला खर्च येते, तरी माझा पण आपटली वाटते मोबाईल घेतला तर. चला इथे मस्त छोळ्यांची भाजी बनवले खूप दिवसाच्या नंतर. त्याच्यामध्ये घातलं आहे मस्त शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा. बघू छोळे शिजल्यात का. हो मस्त एकदम मस्त शिजल्यात. इथे भात, याच्यात वरण. ओके चला. मुलीशला लागले भूक, त्याला जेवायला वाढते लगेच. बरोबर झाले लोणचं म्हणून. आता भाजी शिजले का. भाजी बरोबर आहे ना. खारट झाले काय. मोनिशला लागले जाम भूक, त्याने वाटत नाही बघली कोणची. चला आता चिन्मय गेलाय आपण आणायला प्लांटवर, कारण का हे छत्री विसरून गेले. तर आता पाऊस खूप जोराचा पडतो की वापसतो. मग चिन्मयला सांगितलं जा छत्री घेऊन, तर मग वाट बघत बसते पाऊस कधी थांबेल त्याची. कर पप्पा छत्री देऊन आलास काय. अच्छा चिन्मय मला असं पाहिजे बरं, तो नको मला. मला योच पाहिजे, तो नको मला. मला योच पाहिजे, दे ना. जा चला इथे आता चिन्मय जेवायला बसलाय. तिकडं लक्की जेवून लक्कीचा ताट पडलाय तसाच. इथं आपला लिंबूचा लोणचा कपला तरी ब्लॉगमध्ये दाखवायची आठवण नाही पडली. हा ना, एवढी बरणी भरली होती ती एवढीच राहिली. आत्ता जाऊन माझ्या लक्षात आलं का तुम्हाला दाखवलंच नाही. चिव कशी आहे भाजी छोळ्यांची. खराब आहे. मग दे ताट दे. चल जेवू नको. दे 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 खराब आहे ना. दे दे साल्या. तू नको खाऊ, मी नको खाऊ का. ए बरा भाजी बिजी जबरदस्त. हां जेवा मग. चला मंडळी आपण पण जेवू. तुम्ही पण या आमच्या घरी जेवायला. वरण भात, छोळ्यांची भाजी आणि लोणचा. माझा पोऱ्यात जेवून जेवून वास घेते सगळीकडं. कशाचा वास घेते. लिंबूचा वास आहे का छोळ्यांच्या वास आहे बाबू तुला. पिलू ए पिलू. वेडी बाबू आहे, वेडी बाबू नुसती आमची. कसा वास घेते बघ ना तो. कशाच्या वास येतोय. सुगंध येते का सुगंध जाम. बघा बघा. चला आता मस्त अंथरूण वगैरे केले झोपायला. ओके लकी इथे लकीला आपण बेडशीट टाकले झोपायला वेगळी ना बाबू. नाही तर असा खेचते तोंडाशी सगळ्याची चादरी अंगावरून. शोंग्या बाबू आमचे शोंग्या बाबू. बेडशीट टाकले झोपायला. आता गोल 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 फिरल 2-3 राऊंड मारील त्याच्यानंतर झोपायला दो. हा बघा याचा काही मोबाईल खपवून नाही अजून. तर चला आता मस्त आमची जेवणं वगैरे झालेली आहेत आणि काहीतरी 11:30 वाजून गेले आहेत बरोबर. ओके मोनिश केव्हाच जाऊन झोपला, कारण की आज पण खाडा जरा मोबाईल मुले. तर उद्या लवकरच जाईल तो कामावर. तर मी पण आता या ब्लॉगचं इथेच एंड करते. मला पण सकाळी लवकर उठायचं आहे, कारण की उद्या पुन्हा मला लवकर भाकरी द्यायचे कस्टमरला. आणि उद्या 13व पण आहे ना, तिकडे पण जायला लागेल. तर घरातली सगळी कामं प्लस ऑर्डरच्या भाकऱ्या प्लस 13वेला अशी भरपूर काही कामं आहेत. आता ब्लॉगचा मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय बाय.